कैरीचे आंबट सार, चमचमीत तिखट, तोंडाला चव आणणारे. त्याच्यासाठी ओले खोबरे अर्धा नारळ, 3 तिखट मिरच्या, कोथिंबीर, लसूण 1 कांदा, हे सगळं मिक्सरला वाटायचं आहे. आलं 1 इंच आणि 1 चमचा कैरीचा कोळ. कैरीचा कोळ मी दरवर्षी म्हणजे मे महिन्यात जेव्हा कैऱ्या येतात तेव्हा उकडून त्यातला आतला गर काढून त्याच्यात चिमूटभर सोडा आणि मीठ घालून फ्रीझरमध्ये हवाबंद डब्यात ठेवायचा, म्हणजे वर्षभर तो आपल्याला मिळतो फिशमध्ये किंवा कैरीचा असा रस्सा बनवण्यासाठी. आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे. कैरीचा कोळ 1 चमचा मी त्याच्यात ॲड करणार आहे. मीठ चवीनुसार आणि गाळणीने ते आपल्याला गाळून घ्यायचं. हा आहे कैरीचा कोळ, जो मी साठवून ठेवलेला आहे. फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे आणि त्याचा कैरीचा त्याच्यात फ्लेवर उतरतो, आंबटपणा येतो आणि सिंपल आहे, झटपट होणाऱ्या राईसबरोबर गरम गरम तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता हे गाळून घ्यायचं आहे आणि त्याला फोडणी द्यायची आहे. राई, जिरा आणि मेथी, हिंगाची, वरून कढीपत्ता घालायचा आहे. तुम्ही कोथिंबीरही घालू शकता गार्निशिंगसाठी. गाळून घेतलं आहे. राई, जिरं, मेथी पाव चमचा. मेथी दाण्याने आंबटपणाला एक चव येते छानपैकी. म्हणजे ताकाच्या कढीतही फोडणीत मेथी घातली ना पाव चमचा, ताकाच्या कढीला एक अप्रतिम चव येते. कढीपत्ता आणि आता आपला हा रस वाटून घेतलेला, त्याला एक छान उकळी यायला द्यायची आणि वरून गार्निशिंग कढीपत्ताच घालणार होतो. मीठ चवीप्रमाणे आपण वाटतानाच घातलं होतं. हवं तर थोडंसं गुळाचा खडा तुम्ही घालू शकता. मस्त लागते भातावर गरम गरम. नुसतीसुद्धा प्यायला छान लागते. कैरीची अप्रतिम त्याच्यामध्ये एक चव येते आणि कैरी अशी साचून ठेवला कोळ तर वर्षभर त्याचा आस्वाद घेता येतो.